संत कान्होपात्रा या वेश्येच्या घरामध्ये जन्माला आल्या. वेश्येच्या घरामध्ये जरी जन्म झाला असला तरी मनामध्ये शुद्ध भावना होती, शुद्ध आचरण होतं आणि भगवंताच्या प्रती प्रेम होतं. त्या भगवंताच्या विग्रहाची पूजा करायच्या, भगवंताला सुंदर वस्त्र नेसवायच्या, भगवंताला स्नान घालायच्या, भगवंतासाठी रोज सुंदर अशी फुलं तोडून आणायच्या आणि भगवंताच्या विग्रहाशी गप्पा करायच्या. आणि त्या म्हणायच्या की मला तुला भेटायचं आहे. या समाजामध्ये मी लहानपणापासून बघते की माझी आई मला बाहेर जाऊ देत नाही, या समाजापुढे मला उभं ठाकू देत नाही. मला त्यामागचं कारण कळत नाही. लहान असताना संत कान्होपात्रा असा संवाद भगवंताशी करायच्या, परंतु त्या जसं मोठ्या होत गेल्या तसं त्यांना या समाजाची जाणीव होत गेली, या समाजाचं सत्य समजत गेलं आणि त्यांना कळलं की आपण एका वेश्येच्या पोटी जन्म घेतलेला आहोत. आणि जेव्हा त्या मोठ्या होत गेल्या तेव्हा त्यांच्या आईला माहिती होतं की कान्होपात्रा कितीही सरळ आणि साधी असली तरी जे माझ्या वाट्याला आलं तेच तिच्या वाट्याला येणार आहे. परंतु कान्होपात्र्याचा निश्चय आणि धाडस हे फार मोठं होतं. कान्होपात्रा दिसण्यास अत्यंत सुंदर होत्या. त्यांना पाहून कोणीही त्यांच्यावर भाळेल. बिदरच्या बादशाला माहिती झालं की कान्होपात्रा नावाची वेश्येची एक मुलगी आहे. तेव्हा त्यांनी आपले सैनिक तिथे धाडले आणि तिच्या आईकडे मागणी केली की कान्होपात्रेला इकडे पाठवण्यात यावं. आणि ही वार्ता जेव्हा कान्होपात्रेला कळाली तेव्हा कान्होपात्राचं हृदय हललं आणि कान्होपात्रा भगवंताला भांडायला लागल्या की मी आजपर्यंत फक्त आणि फक्त माझ्या हृदयातून फक्त तुझी मागणी केली. मी कायेनं वाचेनं आणि मनानं फक्त तुझा होण्याचा विचार केला. असं काहीही मला माझ्या दृष्टीपुढे दाखवू नकोस. आणि त्यांच्या हृदयाची ही तळमळ, त्यांच्या डोळ्यातले अश्रू त्यांच्या शुद्धतेची साक्ष देत होता. आणि त्यांनी ठरवलं, त्यांनी त्या सैनिकांना सांगितलं की मी येण्यास तयार आहे, परंतु मला आधी पंढरपूरला जायचं आहे. पंढरपूरला गेल्यानंतर तिथून मी तुमच्याकडे येईल, तुम्ही परत जावा. ते सैनिक परत गेले. त्यानंतर संत कान्होपात्रा आपल्या आत्मसख्याला भेटण्यासाठी निघाल्या, ज्याला हृदयातून आपलं मानलं होतं, ज्याच्यासाठी सर्व समर्पित केलं होतं. तिकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि जेव्हा भगवंतापुढे त्या उभ्या ठाकल्या तेव्हा भगवंताशी त्यांचा संवाद होता की आता माझा अंत पाहू नकोस, मला तुझं व्हायचं आहे. माझा श्वास शेवटच्या क्षणी तुझ्या चरणावर गेला पाहिजे, मी इतर कोणाची होऊ इच्छित नाही. आणि भगवंतापुढे अश्रू ढाळत होत्या आणि तिथेच भगवंतापुढे हट्ट करत बसल्या. सैनिक बाहेर थांबले की कान्होपात्रा आता बाहेर येईल, मग बाहेर येईल, परंतु कान्होपात्रा बाहेर आल्या नाहीत. आणि जेव्हा थोड्या काळानंतर जेव्हा रात्र व्हायला लागली, रात्र झाली, रात्रभर संत कान्होपात्रा भगवंतापुढे साधनेत बसलेल्या होत्या. आणि रात्र झाल्यानंतर जेव्हा ते सैनिक परत निघून गेले आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी प्रकार कळाला की संत कान्होपात्रेने आपले प्राण सोडले. संत कान्होपात्रेचे प्राण साक्षात परब्रह्म असलेल्या भगवान परमात्म्याच्या हृदयामध्ये लीन झाले. आणि त्या ठिकाणी एक वृक्ष उगवला. आजही जेव्हा भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला त्या वृक्षाचं दर्शन घ्यावं लागतं. तुम्ही कोणत्या जातीत जन्माला येता, तुम्ही कोणत्या देहात जन्म घेता किंवा समाजाच्या कोणत्या प्रतिष्ठेमध्ये तुम्ही राहता याला महत्त्व नाही. तुम्ही भगवंतावर किती शुद्धतेने प्रेम करता, भगवंताला किती आत्मीयतेने भगवंताकडे पाहता याला फार महत्त्व आहे. भगवंत तुमच्या हृदयातला शुद्ध भाव ग्रहण करतो, भगवंत तुमचं शुद्ध प्रेम ग्रहण करतो. फरक पडत नाही, फरक पडतो तो प्रेमाने, फरक पडतो तो भावनेने. भगवंत स्वीकार करतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत की भगवंताने स्वीकार केलाय. शबरीचा स्वीकार केला, अजामेळचा स्वीकार केलाय, भगवंताने गणिकेचा स्वीकार केलाय. त्यातलंच एक संत कान्होपात्रेंचं उदाहरण आहे.